या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार. घराघरात आज लक्ष्मीची पूजा मांडली जाते. लक्ष्मी कमळाच्या आसनावर विराजमान असते. तिच्या दोन्ही हातात कमळाचे फूल असते. अशा या कमळधारिणी लक्ष्मीचे व्रत हिंदू सुवासिनी महिला मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी करत असतात. आजच्या पहिल्या गुरुवारी एका भाजप उमेदवाराने सर्व महिलांना कमळाचे फूल वाटले. या अभिनव उपक्रमाची शहरभर चर्चा सुरू आहे. महालक्ष्मीची भक्ती करणाऱ्या कुटुंबांना हे भावनिक आवाहन समजले जाते. भाजपाच्या उमेदवारांचे निवडणूक चिन्ह कमळ असल्याने या कल्पकतेचे कौतुक देखील होत आहे. लक्ष्मी ही धन, धान्य, सुवर्ण आणि समृद्धीची देवता मानली जाते. श्रीकृष्णाने स्वतः भगवद्गीतेत लक्ष्मीचा महिमा मांडला आहे. हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा उपक्रम अनेकांना भावला आहे. या घटनेनंतर डम्पिंग ग्राउंडच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शेजारील गोठ्यांसाठी कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी मुरुगुणहून सर्जेराव भाट. आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार असल्यामुळे मुरगुड नगरपालिका मुरगुड येथील होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये कमळ हे चिन्ह असल्यामुळे त्यातच आज पहिला गुरुवार असल्यामुळे वार्ड क्रमांक 6च्या उमेदवार सौ सुजाता जगन्नाथ पुजारी यांनी एक आगळा वेगळा प्रचार आणि व सत्यजित पाटील यांच्यामार्फत एक आगळा वेगळा प्रचार केलेला आहे. त्याबद्दल आम्ही वार्ड क्रमांक 6च्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचा आभारही मानतो. कारण का आमचं श्रद्धास्थान असलेले मार्गशीर्ष महिन्यातील हा पहिला गुरुवार आहे आणि त्याबद्दल त्यांना आमच्या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे आणि आज महालक्ष्मीची पूजा ते आम्ही आज करतो आणि त्या श्रद्धेच्या ह्याच्यामुळे आज आम्हाला वहिनींनी कमळाचं फूल वगैरे दिलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.